आता ही भाजी हार्वेस्ट कशी करायची आणि ह्याला वीड का म्हणतात आधी? तर वीड ह्याच्या करता म्हणतात बिकॉज इट ग्रोज लाईक वीड. व्हेन डज इट ग्रो? ज्या वेळेला यांना फुलं यायला लागतात तेव्हा असंख्य राळ्यापेक्षाही पातळ किंवा छोटे असे काळे काळे कण वाटावेत. असं तुम्ही जर ही भाजी अशी झाडलीत ना तर अशी भरपूर, आता तर यंग आहे त्याला फुलं नाही आलेली, पण अशी हातामध्ये ऍक्च्युली एक चमचाभर बिया त्याच्या पडतील. सो इफ यू लेट इट ग्रो अंटिल इट फ्लावर्स, फुलं आली की त्याच्यामध्ये बिया येतात आणि मग ती नाही काढली की त्या हजारो बिया असल्यामुळे ते वीड सारखं वाढतं. मग अशा वेळेला काय करायचं? इफ यू वॉन्ट टू कीप इट कंट्रोल, देन यू हार्वेस्ट इट बिफोर इट गेट्स फ्लावर्स, और फुलं उमलायच्या आधी त्याचं हार्वेस्ट करून टाका आणि आपल्या कुकिंग मध्ये वापर करा त्याचा. आता तुम्ही बघितलं तर पान किती मांसल आहे. डज इट रिमाइंड यू ऑफ समथिंग? इट रिमाइंडेड मी ऑफ जेड प्लांट. आपल्याकडे भारतामध्ये भरपूर लोकांच्या घरामध्ये जेड प्लांट्स असतात, तसंच हे वाटतंय. म्हणून मी थोडासा रिसर्च केला, तेव्हा मला कळलं की ही पालेभाजी ऍक्च्युली इट्स अ सक्युलंट. आणि मग मला वाटलं की सो सक्युलंट कॅन ग्रो, म्हणजे पानफुटी इज अ सक्युलंट, आणि पानफुटीचं पान तुम्ही लावलं तर दुसरं झाड त्याच्यापासून ग्रो होऊ शकतं. पण ह्या भाजीचं तसं नाहीये. ह्या भाजीला जर तुम्ही हा दांडा जर मातीमध्ये रुतवलात तर इथे सगळीकडे त्याला मुळं फुटू शकतात आणि दॅट्स हाऊ इट विल ग्रो. सो इट डज नीड अ स्टेम टू ग्रो, और बियांपासून हे रोप वाढू शकतो. याला अशी माइल्डली, इफ यू हॅव नेव्हर ट्राईड दिस, थोडंसं भेंडी कशी थोडी स्लाइमी असते, भेंडी इतकं नाही, पण हे पान सुद्धा असं थोडंसं स्लाइमी असतं. अगदी माइल्ड आंबट चव असते. पण मला असं वाटतंय, मला हा म्हणजे मीठ बरोबर ही भाजी वापरण्याचा भयंकर मोह होतोय. सो आय एम गोइंग टू ट्राय दिस. सो दिस इज घोळीची भाजी फॉर यू. आता जास्त घोळ न घालता हा व्हिडिओ इथेच संपवते, पण तुम्ही पाहत राहा माझे ग्रीन डोअरचे व्हिडिओ. माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि निसर्गावर सुद्धा तितकंच किंवा माझ्यापेक्षा थोडं जास्तच करा. गो ग्रीन गाईज. बाय.